तुम्हाला आवळ्याचं सरबत कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवळे हे गावाकडून आणले तर ते मी असेच ठेवले आहे. त्याला ते काड्या तशाच आहे, ताजे आहे. उंच गेलेलं झाड आहे ना, तर मग खाली पडलं की ते असं ठेचतं ते. आणि वरती झाडं पण हे तुटलेल्या फांद्या असतात. हे निवडून घेतलं आहे सगळे आणि पाण्याने धुवून घेतले. माझ्या नंदेच्या घरून आलेले 4-5 किलो असतील एवढे आवळे येते. उकडून घेतले सगळे, 3 शिट्ट्या करून दिल्या. असे मग फोडता येतील असे झाले. ते बी काढून घेत नंतर. हा, तर एवढे आवळे होते तर मग आवळ्याचं काय करायचं आता पटकन. तर मग मुरंबा करू म्हटलं. उकडून ठेवले, त्याच्या खाली चाळणीत ठेवून पाणी काढलं. हे पाणी निघलं त्याचं, आवळ्याचं पाणी, आणि त्याचं छान झालेलं एवढं पाणी निघलं. कारण आवळेच जास्त होते, 5-6 किलो असतील आवळे. तर त्याच्यामध्ये ना साखर टाकून ठेवली आहे मी, व्हिडिओ नाही दाखवली. थोडीशीच साखर टाकली आणि 2 दिवस ठेवलेलं. नंतर 2 दिवसांनी बघितलं, त्याच्यात मग गूळ टाकला. मग गुळाचे स्क्वेअर होते माझ्याकडं, ते टाकले. थोडीशी साखर टाकली होती, जास्त नव्हती टाकली, कारण मला गूळ टाकायचा होता त्याच्यामध्ये. गूळ टाकलाय, आता अजून टाकतंय. गूळ टाकून झाल्यानंतर परत 2 दिवसासाठी ठेवलेलं विरघळण्यास, ते झाकून ठेवलं. पहिल्यांदाच बनवतीये मी, पूर्वी कधी बनवलेलं नव्हतं. दोन दिवसानंतर मग मी गॅसवरती ठेवलं, त्याला उकळून घेतलं. तर उकळायला ठेवलं ना, तर म्हणजे कमी गॅसवरती ठेवलेलं, तर माझं लक्षच नव्हतं. तर अंदाजे ते 2 तास उकळलं असेल. 2 तास उकळल्यानंतर त्याला खूप छान कलर आला आणि ते पक्कं बनलं सरबत, आवळ्याचं सरबत. तर अशा प्रकारे हे आवळ्याचं सरबत झालेलं आहे तयार. कलर छान आलाय त्याला. इकडं आता ग्लासामध्ये थोडंसं घेतलं आहे, त्यात पाणी टाकलं. अशा प्रकारे सरबत तयार झालेलं आहे, आवळ्याचं सरबत. आमच्या यांना दिलं ना, तर त्यांना खूप आवडलं. थँक्यू.